मुरगुडमध्ये महान नेते असल्यामुळेच मी मुरगुडकडे दुर्लक्ष करता, तरीही घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे मुरगुडकडे माझं लक्ष राहणारच आहे. मी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच आमदार व मंत्री झालो आहे, तसेच 6 वेळा आमदार मंत्री झालो आहे. मुरगुड नगर परिषदेने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून विकास कामासाठी प्रस्ताव द्यावेत, त्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुरगुड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक होते. यावेळी दिलीप माने, सरिता थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगळे, मुख्याधिकारी अतिश वाळुंज, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर रवींद्र कनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आणि 40-50 गावांचा सातत्याने संपर्क या ठिकाणी येतो आणि करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आता संजय मंडलिक म्हणाले की कागल आणि गडीकडे तुमचं लक्ष आहे आणि मुरगुडकडे लक्ष नाही. मुरगुडकडे फार मोठे महान नेते असल्यामुळं मी थोडंसं दुर्लक्ष करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं आहे आणि आंबेडकर साहेबांकडे सार्वजनिक आरोग्य खातं आहे. माझ्या खात्याच्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण म्हणजे BSc नर्सिंग, GNM, ANM, पॅरामेडिकल स्टाफ, एक्सरे टेक्निशियन, लॅबॉरेटरी, त्याच्यानंतर MBBS, MD, MS हे सगळं माझ्याकडे आहे. आणि जे मोठे हॉस्पिटल आहे जिल्ह्याचे माझ्याकडे आहे. आता मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही एक दिवस वेळ काढून संजय मंडलिकांना तुम्ही घेऊन आला आहे. तिथं CPR हॉस्पिटल 1885 आज आपण त्याचं नूतनीकरण येणे. माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुदंडा यांच्याकडून मुरगुडला विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं होतं. त्यामुळे मुरगुड परिसरात 40 व भुदरगड तालुक्यातील 10 गावातील लोकांच्या आरोग्याची सोय झाली. यावेळी त्यांनी 50 गावांचं केंद्र असलेल्या मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात 100 खाटांच्या सुविधांची गरज असल्याचं सांगितलं. आदमापूर येथील बाळूमामांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑर्थोपेडिकची सुविधा सुरू केल्यास रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य रणजित सूर्यवंशी, BM पाटील, बिद्री संचालक सुनील सूर्यवंशी, रंगराव पाटील, माजी सरपंच देवानंद पाटील, पंचायत समिती सदस्य रुपाली आंगज, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके, नगरसेवक राजू आमते, शिवाजी चौगुले, सुहास कराडे, दत्तात्रय मंडलिक यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, विविध गावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केला, तर जिल्हा शल्य चिकित्सक सरिता थोरात यांनी आभार मानले. यावेळी संजय मंडलिक यांनी आम्ही दोघे एकत्र कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हटल्यावर उष्णतेचा पारा आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून तापमान 44 वर गेलं असावं असं म्हणताच सभागृहात हास्य कल्लोळ झाला. मंत्री मुश्रीफ यांचे कागल व गडहिंग्लज नगर परिषदेकडे अधिक लक्ष आहे, त्या मानाने त्यांचं मुरगुडकडे मात्र दुर्लक्ष होत आहे असा चिमटा यावेळी बोलताना संजय मंडलिक यांनी काढला. मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव. आज मुस्लिम साहेबांच्याकडे आम्ही मागणी करतो, तर माझं मुस्लिम साहेब तुमचं सर्वांचं मुरगुडकडे दुर्लक्ष होते. कागल आणि गडहिंग्लज बघत बसताय. मुरगुडनं सुद्धा तुम्हाला मदत दिली माना नाही मला, तर मुरगुड नगरपालिकेच्या या सगळ्या परिसरामध्ये जे एकूण रुग्णांची संख्या, एकूण लोकसंख्या बघताना हे रुग्णालय सुद्धा 100 बेडचं झालं पाहिजे अशाच पद्धतीची मागणी मुरगुडकरांच्या वतीने आपल्याला करतो. तर म्हटलं तर या डायलिसिस युनिटच्या निमित्तानं फार मोठी सोय इथं झालेली आहे. आणि म्हणून कोल्हापूर शहर असेल आणि अनेक सगळे रुग्णालय असेल, कागल असेल, गडहिंग्लज असेल, या ठिकाणी ही आता डायलिसिसची सोय आहे. पण आज सुद्धा आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलं की आता अपस्मार झाला, काय म्हणायचं, तरी सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने सोय होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक रुग्णांच्या सेवा देण्यासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे. त्याबद्दल शासनाचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या रुग्णसेवा या ठिकाणी व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी करतो. आणि विशेषतः निपाणी फोंडा रस्ता जो झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. आणि या निमित्तानं या रस्त्यावर रंगराव आता वाहनं सुद्धा सुसाट सुटायला लागलेली आहे. हा रस्ता चांगला झालाय, वाहनं आता वेगात आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. बाळूमामाला येणाऱ्या लाखो लोकांची भक्तांची जर संख्या बघितली तर मला वाटतं रोज 2-4 ऍक्सिडेंट पेशंट त्या ठिकाणी येतात. या ठिकाणी सुद्धा ऑर्थोपेडिक विभाग चालू व्हावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा लोकांच्याकडे